सोशल मीडियावर चीनी बेटिंग ॲप्सचा सर्रास प्रचार करून पैसे कमवणं सध्या सुरू आहे. पण एक 28 वर्षीय कंटेंट क्रिएटर चेतन देवळकर याच्या विरोधात जागरूकता निर्माण करत होता. पण लोकांमध्ये जागृती करण्याच्या याच धडपडीची त्याला भयंकर किंमत मोजावी लागेल असा अंदाजही त्यांनी लावला नसेल. चेतनचं चक्क अपहरण करण्यात आलं. तारीख होती 26 जुलै, वेळ सकाळी 11:30. बेटिंग ॲपच्या विषयावरती चर्चा करण्याच्या बहाण्यानं चेतनला पवईतल्या पंचकुटीर इथे बोलवण्यात आलं. चेतन तिथे पोहोचताच त्याला जबरदस्तीनं एका SUV कारमध्ये बसवण्यात आलं आणि पुढच्या काही क्षणात जे घडलं त्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. नेमकं काय घडलं, अपहरण कोणी आणि का केलं तेच आपल्याला व्हिडिओतनं समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. कारच्या पुढच्या आणि मागच्या सीटच्या मधोमध चेतनला अक्षरशः कोंबून ठेवलं होतं. चेतनने मदतीसाठी किंचाळण्याचा, आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण एका आरोपीने थेट त्याच्या घशावरतीच पाय ठेवला. तर दुसऱ्यांनी सुरा काढून पोटात भोसकण्याची धमकी दिली. तू आमच्या बेटिंग ॲप विरोधात व्हिडिओ का बनवतोयस? तुला ॲपची जाहिरात करायची असेल तर कर, पण आमच्या विरोधात का जातोस? अशी धमकी त्याला देण्यात आली. धावत्या कारमध्ये 12 तास चेतनवरती हाच प्रश्न विचारत मारहाण सुरू होती. अखेर जीव वाचवण्यासाठी मी यापुढे तुमच्या विरोधात रील्स बनवणार नाही अशी कबुली दिल्यानंतर रात्री 11:35 सुमारास त्याला कळंबोली इथे रस्त्यावरती सोडून आरोपी पसार झाले. पण हे सगळं अचानक घडलेलं नाही. भांडणाची सुरुवात त्या आधीच झाली होती. चेतन गेल्या 8 महिन्यांपासून त्याच्या रिलेट विथ चेतल या इंस्टाग्राम अकाउंटवरून या बेटिंग ॲप्सची पोलखोल करत होता. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स चीनी बेटिंग ॲप्स प्रमोट करून तरुण पिढीला जाळ्यात ओढत आहेत हे पाहून त्याने काउंटर रील्स बनवून त्यांना रोस्ट करायला सुरुवात केली. त्याच्या याच रडारवरती आला होता पुण्याचा प्रतीक शिंदे. प्रतीक या बेटिंग ॲपचा प्रचार करायचा आणि चेतन त्याच्या रील्सची पोलखोल करायचा, म्हणजेच रोस्ट करायचा. 5 ते 6 महिन्यांपूर्वी अनिकेत नावाच्या एका व्यक्तींनी चेतनला फोन करून धमकवलंही होतं, पण चेतन मागे हटला नाही. याच रागातून प्रतीकनी चेतनच्या अपहरणाचा कट रचल्याचं आता समोर आलंय. शरीरावर मारहाणीच्या जखमा आणि मनात भीती घेऊन चेतननं आधी वैद्यकीय उपचार घेतले आणि थेट पवई पोलीस ठाणे गाठलं. गुन्हा दाखल होताच पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले. पश्चिम क्षेत्र 3चे DCP दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमनी या सगळ्याची चौकशी सुरू केली. पोलिसांनी सर्वात आधी विक्रोळीतून यश बाबरे याला उचललं. यशनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करत पुण्याच्या प्रतीक शिंदे, साताऱ्याच्या अनिकेत गोडसे आणि पुण्याच्या समीर कुचेकर उर्फ SK या चौघांना 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या. या अपहरणात आणखीन 3 अज्ञात आरोपी सामील होते. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत असून या कटामागे चीनी बेटिंग ॲपचे कोणते मोठे रॅकेट काम करतंय याचाही तपास आता त्यांच्याकडनं करण्यात येणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.